श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती म्हणाले, अग्निदेवांना अशा प्रकारे बोलल्यानंतर सकल देव ऋषीगणांसमवेत त्या गरुडाच्या रोखाने निघाले आणि त्याच्यापासून दूर अंतरावर उभे राहून त्यांनी स्तुतिवचनांनी त्याचे स्तवन केले. देव गरुडाला म्हणाले, हे गरुडा, तू सर्व मंत्रांचा द्रष्टा आहेस. तू सकल यज्ञांचा भोक्ता आहेस. तू प्रकाशमान आहेस. जीवरूपी पक्षांचा तू अधिपती आहेस. सकल विश्वाचा प्रभू आहेस. तू सर्व जगाला तेज प्राप्त करून देणारा सूर्य आहेस. तूच हिरण्यगर्भरूप परमेष्ठी आहेस. तूच दक्षादिरूपी प्रजापती आहेस. तूच देवराज इंद्र आहेस. तूच हयग्रीव आहेस. त्रिपुर वधाच्या वेळी महादेवाचा बाण झालेल्या विष्णूही तूच आहेस. विराट पुरुषाचे मुख असलेला ब्राह्मण तूच आहेस. तू चतुर्मुख ब्रह्मदेव आहेस. तूच विज्ञानवान आहेस. तू अग्नी आहेस. तू वायू आहेस. तूच धाता. तूच विधाता. तूच सुरेश्वर विष्णू आहेस. महत्त्व तूच आहेस. अहंकारी तूच आहेस. सर्वदा अविकृत असलेले निर्गुण ब्रह्मही तूच आहेस. सूर्यचंद्रादिकांच्या ठायी असलेले तेजही तूच आहेस. बुद्धिवृत्तीची तूच आहेस आणि आम्हा सर्वांचे तारण करणाराही तूच आहेस. तू पुण्याचे निधान आहेस. रजोगुणाने व तमोगुणाने तुझे सत्व किंचितही कमी झालेले नाही, म्हणून तू ऐश्वर्यवंत आहेस. संग्रामामध्ये तूच अजिंक्य आहेस. हे धवल यशाच्या गरुडा, हे सारे विश्व तुझ्यापासूनच निर्माण झालेले आहे. इतकेच नाही तर भविष्यकाळात जे जे काही निर्माण होणार आहे त्याचाही उत्पत्तीकर्ता तूच आहेस. सूर्य ज्याप्रमाणे आपल्या किरणांनी या सर्व चराचर विश्वाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे चिन्मात्र असा तू विश्वाला उजळून टाकीत आहेस. सूर्याच्याही तेजावर सतत मात करणारा तू या सर्व चराचर विश्वाचा अंतक आहेस. कल्पांताच्या वेळी संतप्त झालेल्या सूर्याप्रमाणे तू सर्व प्रजांचा संहार करणारा आहेस. अग्नीच्या तेजाप्रमाणे तुझी कांती आहे. सर्व जगाचा प्रलय घडवून आणणाऱ्या उफाळणाऱ्या अग्नीप्रमाणे भयंकर असलेला तू सर्व विश्वाचा विनाश करून कल्पांत करणारा आहेस. अत्यंत तेजस्वी अग्नीप्रमाणे झळाळणारा, विद्युल्लतेप्रमाणे तळपणारा, अंधाराचाही लेशही ज्याला कधीही स्पर्श करत नाही असा तू आकाशामध्ये स्वैर संचार करणारा आहेस. महाबलाढ्य आणि आकाशगामी पक्षीश्रेष्ठ गरुडाच्या समीप येऊन आम्ही त्याला शरण आलो आहोत. हे गरुडा, तूच कार्य आहेस आणि तूच कारणही आहेस. सर्व जगाला अभिष्ट तूच प्राप्त करून देत असतोस. तुझ्या पराक्रमाला विश्वात दुसरी जोड नाही. तुझ्याच तेजाने हे सारे जग तेजपुंज झाले आहे. हे जगत प्रभो, तप्त सुवर्णाप्रमाणे असलेल्या आपल्या कांतीने या सर्व देवांचे तू रक्षण कर. विमानात आरूढ होऊन आकाशात संचार करणारे देव पराभूत झाल्यामुळे हीन मार्गाचे अवलंबन करीत आहेत. हे पक्षीश्रेष्ठा, दयावंत महात्म्या कश्यप मुनींचा तू पुत्र आहेस, तेव्हा तू क्रोधाविष्ट होऊ नकोस. विश्वावर तू विपुल दया कर. तू प्रभू आहेस. आता तुझा राग शांत होऊ दे. आमचे तू रक्षण कर. हे खगेश्वरा, विजेच्या कांठळ्या बसविणाऱ्या
कडकडाटाप्रमाणे रौद्र असलेल्या तुझ्या ध्वनीने सर्व दिशा, अंतरिक्ष, स्वर्ग, ही पृथ्वी आणि आम्हा सर्वांची हृदये सतत थरकाप पावत आहेत. अग्नीप्रमाणे दाहक असलेले हे तुझे रूप आवरून घे. खवळलेल्या कृतांताच्या कांतीप्रमाणे असलेली तुझी ही कांती पाहून आमची मने विपर्यस्त होऊन गडबडून गेली आहेत. हे पक्षी श्रेष्ठा, दीनवाणेपणाने तुझी याचना करणाऱ्या आमच्यावर प्रसन्न हो. आणि आम्हाला कल्याणकारक व सुखावह हो. ऋषीगणांनी आणि देवांनी अशा प्रकारे गरुडाची स्तुती केल्यानंतर आपले दाहक तेज त्याने सौम्य केले. देवांनी आणि ऋषीगणांनी केलेली ही स्तुती ऐकल्यानंतर गरुडाने स्वतःच्या देहाकडे पाहिले आणि आपले विशाल स्वरूप संकुचित करण्यास त्याने सुरुवात केली. गरुड म्हणाला, हा माझा भयंकर विक्राळ देह पाहिल्यामुळे घाबरून गेलेले देवाधिक उद्विग्न होऊ नयेत म्हणून मी आपले तेज आवरून घेत आहे. सौती म्हणाला, यानंतर आपल्या इच्छेप्रमाणे सामर्थ्याची समृद्धी करू शकणाऱ्या, आकाशात भरारी मारणाऱ्या त्या गरुडाने अरुणाला आपल्या पाठीवर बसविले आणि पित्याच्या घरातून तो महासागराच्या परतीरावर असलेल्या आपल्या आईच्या जवळ गेला आणि सूर्य आपल्या अत्यंत दाहक तेजाने सर्व विश्वाला दग्ध करून टाकण्याच्या विचारात असता पूर्व दिशेला जाऊन गरुडाने अरुणाला सूर्याच्या रथाच्या अग्रभागी बसविले. रुरू म्हणाला, सर्व विश्वाला दग्ध करून टाकण्याचे सूर्याच्या मनात का आले आणि ज्यामुळे इतका भयंकर संताप यावा असे देवांनी तरी कोणते नुकसान केले होते. प्रमती म्हणाला, राहू नावाचा दानव अमृत पिऊ लागला असता चंद्राने आणि सूर्याने राहूचे हे कपट देवांना सांगितले आणि त्या वेळेपासून राहूने चंद्राशी व सूर्याशी हाडवैर धरले. राहूने सूर्याचा ग्रास करून टाकल्यामुळे सूर्याला संताप आला. केवळ देवांचे कल्याण करण्यासाठी मी जी खटपट केली त्यामुळे राहू माझ्यावर चिडला आणि यामुळे घोर अनर्थ उत्पन्न करणारे पाप मात्र फक्त माझ्या एकट्याच्या माथी बसले. संकटे कोसळली असता कोणीच मदतीला धावून येत नाही. राहू माझा ग्रास करीत आहे हे देव प्रत्यक्ष पाहत आहेत, तरीसुद्धा ते हा प्रकार चालू देत आहेत. म्हणून आता अखिल विश्वाचा विनाश करावयास मी सज्ज होणार हा माझा निर्धार आहे, असा आपल्या मनात विचार करून सूर्य अस्ताचलावर जाऊन ठेपला. आज आपण इथे थांबूया आणि या कथेचा पुढचा भाग आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.